आम्ही तर कशाचंही बी घरीच तयार करतो. तसंच आम्ही मेथीचं देखील बी घरीच तयार केलं आहे. कांद्याचं बी करून झालं की मामीने देखील मेथीचं बी घरीच करून ठेवलं होतं. आज सकाळ सकाळ आम्ही नाश्त्यासाठी केले होते पोहे. खूप दिवसानंतर केले होते, त्यामुळे सगळ्यांनी मिळून मस्तपैकी संपवले. जेवणाच्या वेळेला तर जेवण तर काय कोणाला जेवू वाटाना, त्यामुळे मग रात्री उकडलेल्या जे शेंगा होत्या ना तेच खात बसलो होतो. आणि ह्या साडीचे मला शिवायचे होते खोळ. खूप दिवसापासून वहिनी मला म्हणत होते की गादीला खोळ शिवून दे, गादीला खोळ शिवून दे, आणि त्या खोळीचा आज मुहूर्त लागला. मामा गेले होते वहिनींकडेच, उद्याही जायचे, त्यामुळे म्हटलं की आज शिवून घ्यावं. तर मामीने एक साडी दिली होती, ती मी दोन्ही बाजूनी जॉईंट वगैरे करून घेतली आणि त्यातलंच राहिलेलं जे कापड होतं ना त्याच्याच अशा पट्ट्या काढून त्याला नाडे वगैरे शिवून घेतले. का तर जो ओपन स्पेस असतो ना त्याला हे करायला नाडे शिवून बांधण्यासाठी. तर नाड्या वगैरे माप घेऊन मी शिवलं त्याला आणि अशा प्रकारे खोळ शिवून तयार आहे. तर ही मी आता वहिनींना पाठवते. अंदाजपंच शिवलं आहे, काय माहिती बसेल की नाही. असो, तर मामा वहिनींकडनं माघारी आलेले आहेत आणि मामाने इतके सारे आंबे आणि टमॅटो वगैरे आणलेले आहेत. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.